जाताना पाहतोय आणि 2 गुणांनी अकाउंट ओपन केलंय. एक तर्फी मॅच होती पहिला आणि इथे मायने राखतात ते पॉईंट देखील आणि मायने इथे असणारे ते नेट रन रेट. बघा 4 संघ आहेत, जेव्हा सर्व संघांचे गुण समान असतात तेव्हा मात्र हा नट रन रेट फार महत्त्वाचा असतो. आपण किती धावाने जिंकलो हारलो याला फार महत्त्व आहे. आणि इथे हा मॅच बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई चालू होते. तोपर्यंत मी जातोय माझी सुट्टी डीजेची ड्युटी. या स्वराज्य डीजे कॅरी ऑन. सहा षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज वापरले जातील. 2-2 1-1 असं हे गोलंदाजीचं पृथक्करण असेल. पावरप्लेची 2 षटकं असतील. अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये फेकी स्वरूपाची गोलंदाजी चालणार नाही, त्यावरती नक्कीच हस्तक्षेप केला जाईल, पॅनल्टी दिली जाईल. 9 देखील चेंडू असणार. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे, जे डगआउट बनवलं आहे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला फलंदाजी जाताना आपण डगआउटचा वापर करा. गार्ड आपण पाहिलं तर नक्कीच डगआउटमधून चेंज करून जा. ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जाते. याचं प्रसारण जगभरामध्ये केलं जातं. त्यासाठी ज्या आमच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याला फॉलो करा, आम्हाला सहकार्य करा. वेळेचं भान ठेवा. जगात सर्व विकत घेऊ शकतो गोष्टी, फक्त वेळ आपण विकत घेऊ शकतो. जसा बाण एकदा निघाले की परत येत नसतो, तसा गेलेला वेळ देखील येत नसतो. त्यासाठी एक इनिंग 30 मिनिटांमध्ये संपणं फार गरजेचं आहे, अदरवाईज आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. मैदानावरती कोणत्या प्रकारचं धूम्रपान चालणार नाही. ही लाईव्ह स्पर्धा आहे, सर्वांचं पालन करा. पंच मैदानात गौरव शेट्टे आणि आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राजू कनगुटकर यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत. तर माझ्यासोबत रेडी आहेत प्रथमेश गजमल. इथे आपण पाहिलं सलामीची जोडी मैदानात पाठवा. विनंती असेल राजलक्ष्मी रेंजर्स. 30 मिनिटांमध्ये सामना संपला नाही आहे. गौरव शेट्टी आपणास विनंती करतो, पहिला चेंडू पडल्यानंतर आपण काउंटडाऊन सुरुवात करा. आम्ही देखील इथे घड्याळ लावून सज्ज आहोत. सो एक जरी एक्स्ट्रा मिनिट गेलं ते पॅनलाइज होणार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. विनंती असेल प्लीज. बाबू सुर्वे, आपण एक दर्जेदार खेळाडू आहात आणि थँक्यू व्हेरी मच. डीजे यस, सलामीची जोडी मैदानात येऊ दे प्लीज. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर राजलक्ष्मी रेंजर्स यांच्या माध्यमातून तू पण आहेस इथे सलामीची जोडी. राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघाने इथे सलामीची जोडी पाठवली मैदानात. मगाची जोडी आपण पाहतोय ज्याने आपण पाहिलं तर एक चांगल्या धावसंख्येचा पाठलाग होता. धावांचा पाठलाग करताना चांगली स्टार्ट दिली होती. प्रवीणने आक्रमक फलंदाजी केली. तदनंतर बघा दुसऱ्या बाजूला बाबल्या आंबरेने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेताना इथे मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे फिनिश करून आला मैदानाच्या बाहेर. म्हणजे मॅच विनिंग खेळली आपण पाहिली. त्याच्या जोरावरती त्याला सन्मानित करण्यात आलं. मॅन ऑफ द मॅच आजच्या दुसऱ्या सामन्यातलं. जाऊया इथे मात्र काय घडलं काय बिघडलं ते सोडून आता मात्र काय करावं लागेल. दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची लढत आहे. इथे जो जिंकेल तो टिकेल, कारण इथे 4 गुण तुम्हाला मिळाले की नक्कीच तुम्ही सेफ झालात या स्पर्धेसाठी. परंतु त्या 4 गुणांसाठी चाललेला CPLच्या माध्यमातून जबरदस्त महासंग्राम रणसंग्राम आपण पाहतोय दुपारच्या सत्रात. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आकाश सकपाळ, आणखीन एक दर्जेदार ऑलराऊंडर संघाचा. व्यावसायिक खेळाडू आपण पाहतो TW डॅमिनेटरचा टॅग त्याच्या पाठीशी आहे. परंतु इथे टॅग कोणाचा आहे
तर सुर्वे स्पोर्टच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी सज्ज बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला प्रवीण. रावुंड विकेटचा पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने. इथे मात्र बॅक टू द बॉलर, वन बाउन्स चेंडू फरार, सीमारेखा पार. पहिल्या चेंडू उरतोय दमदार, असरदार, CPL चौकार. डीजे थँक्यू. इथे बघा हॉप बॉली चेंडू होता. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना सुरेख फटका आपण पाहिला. तदनंतर सज्ज झाला आकाश. पुन्हा एकदा आक्रमण आहे, आक्रमण, सुरेख फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडॉनच्या पट्ट्यात. चेंडूला रोखलं जात आहे, फेकलं जात आहे. तद्वर एक धाव आणखीन एक संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धाव संख्या आपण पाहिली तर 5 बिनबाद 5 डावातील पहिलं षटक. 6 षटकांचा सामना. पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्त्वाची मानली जातात. इथे हे सर्कलच्या बाहेर आपण खेळाडू पाहिला तर बाबल्या म्हणजे मिक्स्टर 360 मध्ये खेळणारा हा फलंदाज आहे. आणि पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी असेल. राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा. ओ सुरेख फटका. सांगितलं होतं मिक्स्टर 360 रिव्हर्स स्वीप चेंडू फरार. पुन्हा एकदा येतोय बाबल्याच्या बॅटमधून दमदार चौकार. यस डीजे. थँक्यू. एखाद्या गोलंदाजाकडे जसं आपण व्हेरिएशन पाहतो ना, लेग कट, ऑफ कट, गती परिवर्तन, यॉर्कर, तसं बघा ह्या बाबल्याकडे व्हेरिएशन आहे. याच्याकडे रिव्हर्स स्वीप आहे, याच्याकडे अप्पर कट आहे, याच्याकडे स्वीप आहे. आणि अशा प्रकारचे जेव्हा फलंदाज आपण फेस करतो ना गोलंदाज, तेव्हा एक मोठा प्रश्न असतो. कारण त्याकडे सर्व प्रकारची फटकेबाजी आहे. सो त्याच्यासाठी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं फार घातक. आणि इथे मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेताना पहिल्या चेंडूती दमदार चौकार. सज्ज झाला आकाश. राऊंड विकेटचा मारा. बघा आम्ही सांगितलं होतं इथे मात्र स्वीपचा वापर केलाय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय दंड दंड करत, सीमारेखा पार, चेंडू फरार. आणखीन येतोय CPL अप्रतिम, आउटस्टँडिंग चौकार. यस डीजे. थँक्यू. या आधी रिव्हर्स स्वीप, तदनंतर स्वीप. मी सांगितलं होतं बाबल्याच्या पिटाऱ्यामध्ये विविध फटके आहेत. मागच्या सामन्यात ते पाहिलं आणि इथे देखील तेच पाहतोय. काय घुटनाट एक तमाशादेख सुरेख फटका. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 13. डावातील षटक क्रमांक पहिलं. काय दमदार, असरदार, अप्रतिम सुरुवात आहे. राऊंड विकेट समारा असेल पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा स्वीपचा फटका. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या वेध घेताना चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, मात्र रोखलंय. चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फेक. तदनंतर 2 धावा मात्र मिळते. धावसंख्या 2, माफ करा 1 धाव मिळते. एका चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे संधी होती 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु कधी कधी अति आत्मविश्वास देखील एक नडतो आणि तो भारी पडतो. कारण बघा आपल्याला असं वाटतं की हा चेंडू सीमारेखे पार दाल, तसं नसतं. चांगलं क्षेत्ररक्षण. हे देखील क्षेत्ररक्षक खेळण्यासाठी आलेत, जिंकण्यासाठी आलेत. यस आपण पडते 1 धाव मात्र मिळते. इथे एकदा पुन्हा एकदा खेळायचं होतं. कव्हरच्या डोक्यावरून प्रॉपर टायमिंग नाही आहे तरी देखील चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या पट्ट्यात, जिथे रोखलं जात आहे. आणि यस गौरव शेट्टी सांगतात की षटक क्रमांक पहिल्याची देखील सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 15. पुन्हा एकदा सुरेख सुरुवात आहे. या 2 खेळाडूंच्या दरम्यान येणारं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाजीवरती येतोय तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा माझी सुटी, डीजेची ड्युटी, डीजेचा थरार. यस आविष्कार. थँक्यू. इथे पाहिलं तर मदन चांदे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. हे देखील पॉवर प्लेचे षटक क्रमांक 2. आणि ज्या प्रकारची फलंदाजी केली पहिल्या षटकात बहुत इंट आक्रमण. म्हणजे बघा प्रवीणच्या बॅटमधून 1 चौकार तो खेळतोय 6 धावांवरती. बाबल्याने 2 चौकार मारले, तो खेळतोय 9 धावांवरती. आणि इथे मदन चांदे विरुद्ध प्रवीण अशी लढत पाहायला मिळते. राईट मुहूर्त विकेटच्या षटक क्रमांक 2 पहिला चेंडू. हा देखील पुलचा एक फेवरेट शॉट आहे प्रवीणकडे. पुल हा त्याचा फेवरेट फटका आहे. त्याच्यावरती अधिराज्य गाजवलं. इथे देखील पहा
अकुट टप्प्याचा चेंडू होता, पुलचा फटका होता, मिड विकेटच्या दिशेने चेंडूला रोखलं जातंय, फेकलं जातंय, 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होते 17 धावा, डावातील षटक क्रमांक दुसरं. मित्रांनो, हे सीपीएलचं टॅलेंट जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यामध्ये सर्व खेळाडू एकामेका विरुद्ध सातत्यपूर्ण खेळतात. प्लस पॉईंट वीक पॉईंट दोन्ही खेळाडून ठाऊक आहे. पाहूया कोण ठरणार भारी. इथे मात्र ठरवणार आहे ही लढत. पुढचा चेंडू इथं मात्र बॅकफुटला जाऊन इथे मात्र सुरेख पॉईंट आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडू दणदण करत चाललाय सीमा रेषेचा भेद घेताना. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र सलगचे 2 चेंडू होते, 2 दुहेरीचे टोले आपण पाहतोय. धावसंख्या होते 19 धावा, धावातील षटक क्रमांक दुसरं. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जाते. मैदानाच्या चारी बाजूला बघा, ते रिव्हर्स स्वीप आलाय, स्वीप आलाय, पूल आलाय, कव्हर आलाय, ऑन ड्राईव्ह आलाय, म्हणजे व्हेरिएशन फलंदाजांकडे आपण पाहिलं तर इथे मोठा गॅप आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या पट्ट्यामध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी असेल. बघा इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय पुन्हा एकदा मिड ऑनच्या पट्ट्यात. तेजस सैतवडेकर हरतोय, चेंडू जिंकतोय, चेंडू जातोय सीमा रेखा पार, येतोय चौकार. आणि पुन्हा एकदा ऐकूया डीजेचा जय जयकार. डीजे थँक्यू धावसंख्या आपण पाहिलं 23 धावा. ह्या षटकात बघा डबल स्कोर, 3 चेंडूवरती 8 धावा आल्यात. थोडक्यात लागले वाट इथे मात्र सुरू आहे स्पोर्ट संघाची, कारण बोथ एंड आक्रमण आता मात्र दोन्ही बाजूंनी धुलाई होताना आपण पाहतोय. यस 23 धावा फलकावरती लागत आहेत. चांगली धावसंख्या बिनबाद 23 हे प्रामुख्याने अत्यंत महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सज्ज झालंय नक्कीच मदन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, जिथे 1 धाव मात्र मिळते प्रवीणला. धावसंख्या आणखीन 1 ने वाढते, धावसंख्या होते 24 धावा. षटकातील अद्याप 2 चेंडूचा केस शिल्लक आहे. आणि आतापर्यंत षटकार आला नाहीये, परंतु 4 सुरेख चौकार आपण पाहिलेत. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत गोलंदाजावरती ज्या प्रकारे आक्रमण झालंय, चांगली सुरुवात आहे. मी तर म्हणेन सुरेख सुरुवात आहे. दोन्ही संघांसाठी 2 गुण अत्यंत महत्वाचे आहेत. टॉपरमध्ये आपल्याला विराजमान व्हायचं असेल तर इथे डू ऑर डाय, जिंका किंवा मरा. आणि संधी आहे, कारण दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला, परंतु एक सेफ साईड ज्याला म्हणतात अशा प्रकारची ही लढत. मदनचा पुढचा चेंडू इथे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मदनने दाखवून दिलाय, मी देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी आलोय, मला देखील 4 गुणांची नितांत गरज आहे. 1 तेरी तो 1 मेरी. काय प्रत्युत्तर दिलाय क्रिकेटच्या याच पटलावरती. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, बाबल्या बॅक टू द पॅव्हलियन, विकेट गिरता हुआ, यस फिर से स्वराज्य डीजे बचता हुआ. थँक्यू मित्रांनो. ज्या प्रकारची पार्टनरशिप होत होती, इथे पण पर्यंत ज्या प्रकारची पार्टनरशिप होती, 24 धावांची पार्टनरशिप झाली होती, इथे मात्र कोणाला तरी इथे ब्रेक थ्रू देणं फार गरजेचं होतं. बघा मदन षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर 2, नंतर डबल, तदनंतर आपण पाहिलं तर चौकार, त्यानंतर 1 धाव आली आणि तदनंतर मात्र चकवलंय, जाळ्यात अचूक ओढलंय. एका गोल्डन चेंडूची नितांत गरज होती, तो गोल्डन चेंडू मात्र दिलाय गोलंदाजी मार्कवर अर्थातच मदनने. एक ऑलराऊंडर आहे. इथे मात्र बघा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. ऋतिक हा देखील एक युवा ऑलराऊंडर खेळाडू आहे. आणि इथे बघा ऋतिक मैदानावरती आहे. त्याच्यासाठी जर आपण पाहिलं तर नक्कीच डीप मिड विकेटच्या पट्ट्यात ते खेळाडू तेजस आहे. तर अर्थात मिडॉनच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे. उर्वरित मॅन्डेटरी पावरप्लेच्या षटकाच्या नियमानुसार सलकटच्या आत सज्ज झालाय मदन चांदे. एखाद्या खेळाडूला विकेट मिळते, कॉन्फिडन्स कमालीचा वाढतो. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज मैदानामध्ये झालाय ऋतिक, सज्ज झालाय मदन देखील. अकुट टप्प्याचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. 1 बाउंड 2 बाउंड, चेंडू फरार. पुन्हा एकदा येतोय दमदार असरदार सीपीएल चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. एक गडी बाद 28 धावा फलकावरती लागतात. म्हणजे पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारचं आक्रमण व्हायला पाहिजे ते देखील झालंय, परंतु एक फलंदाज बाद झालाय. म्हणजे
बाबल्याला परतावा लागलाय. चांगली फलंदाजी, चांगला फॉर्म या स्पर्धेत पाहतोय. गत काही 2 टुर्नामेंटमध्ये आउट ऑफ फॉर्म पाहिलं होतं, परंतु तुम्ही सांगितलंय चांगल्या खेळाडूंना कमबॅक करण्यासाठी एखादी मॅच किंवा एखादी स्पर्धा महत्त्वाची असते आणि ती स्पर्धा बाबूसाठी देखील आणि मित्र म्हणतोय बाबल्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची. चांगल्या फॉर्ममध्ये येताना आपण पाहतोय आणि इथं स्पर्धेची सुरुवात आहे मित्रांनो, सीझनची सुरुवात आहे. अद्यापही आपल्याला भरपूर क्रिकेट खेळायचं आहे आणि इथे मात्र येस गोलंदाजी मार्केट बदल होतोय, क्षेत्ररक्षण देखील बदल होतोय, पांगवलं जात आहे कारण 2 षटकं संपतात पॉवर प्लेची आणि गोलंदाजी मार्केट सज्ज झाले. षटक कपाळ 3 टाकण्यासाठी प्रवीण टू प्रवीण, स्ट्राईकवर प्रवीण विटमनला आपण पाहतो ते युवा गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला युवा, अशी ही लढत पुढच्या चेंडूवरती. हो बघा इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला, थोडंसं पंपल होताना पाहतोय डीप पॉईंटच्या पट्ट्यात, परंतु कव्हर केलंय, फेकलंय. तद्वर एक धाव मात्र मी ते धावसंख्या होते 29 धावा, 1 गडी बाद. डावातील षटक क्रमांक 3. इथे बघा क्षेत्ररक्षण पांगवल्या नंतर 2 ओव्हर संपल्यानंतर पॉवर प्लेची इथे डीप मिड विकेट आहे. काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात ते खेळाडू मिडॉन सज्ज केला आहे, तर मिडॉपच्या पट्ट्यात देखील संतोष विटमनला आपण पाहतोय. माफ करा, मिडॉपच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे, सर्कलच्या आत कव्हर देखील सज्ज. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट केल्या चेंडूला. पुन्हा एकदा डीप पॉईंटच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे मात्र 1 धाव मिळते आणि धावसंख्या होती ती 30, म्हणजे 30 धावा, 1 गडी बाद. 30 चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आतापर्यंत 2 चेंडू होती, 2 धावा दिल्यात. बघा इथे आता बघितलं ना, ह्या विकेटचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या आपण पाहिली, मागच्या सामन्यात जवळजवळ 58 धावा करायच्या होत्या आणि इथे दुपारचं सत्र आहे, एक टणक विकेट आहे आणि इथे वाऱ्याचा देखील वेग आहे, म्हणजे ॲडव्हान्टेज आहे तो नक्कीच फलंदाजाला. इथे बघा इथे मात्र डॉट चेंडूची सांगता मात्र होते आणि येस प्रवीण सेट बॅट्समन आहे, परंतु युवा ज्या प्रकारे प्रवीण गोलंदाजी करतोय, आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. कोणा एका गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, कारण बघा 2 षटकात तब्बल 28 धावा आल्या होत्या. तदनंतर इथे मात्र रोखलं जात आहे. चांगलं षटक आहे आतापर्यंत प्रगती पथावरती. इथे मात्र जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. प्लम LBW यू मिस, आय डेफिनेटली हिट. प्रवीण देखील तंबूत परततोय आणि इथे मात्र धक्का क्रमांक 2, विकेट गिरता हुआ फिर से एक बार स्वराज्य डीजे. थँक्यू. इथे बघा धक्का क्रमांक 2. आतापर्यंत ह्या षटकात जेव्हा कसं असतं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर एखादा सेट बॅट्समन आहे, सलामीला आला, ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि जेव्हा धावा येणं थांबतात तेव्हा मात्र तो थोडासा म्हणजे टेन्शनमध्ये होतो. तेच टेन्शन प्रवीणमध्ये आपण पाहिलं. इथे बघा 3 चेंडूवरती धावा आल्या नव्हत्या, प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु काय चेंडू हाताळलाय, परफेक्ट ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू होता. प्लम LB ज्याला म्हणतात. प्रवीण बॅक टू द पॅव्हेलियन. धावसंख्या मात्र पहा, इथे मात्र धावसंख्या आहे 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हे कमबॅक करणारं षटक आहे. इथे मात्र स्ट्राईकवर आहे डावखुरा फलंदाज येस आपण पाहिलं तर संतोष विटमन. इथे संतोषने बघितला आखूट टप्प्याचा चेंडू होता, एका धावेने आपलं खातं उघडलंय. भरपूर वेळाने धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते 31, लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस नाव 3rd ओव्हर, षटक क्रमांक 3. 3 गडी बाद, 2 गडी बाद. धावसंख्या आहे ती 31 धावा आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. बघा डीप पॉईंटच्या खेळाडूला सर्कलच्या आत कव्हरमध्ये घेतलं जाते, कव्हरच्या खेळाडूला. आणि तदनंतर इथे बघा डीप पॉईंट आहे, तदनंतर एक खेळाडू काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग आणि मिडॉनच्या पट्ट्यात. हो इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र मदन चांदेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मदन कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. डॅट शुड बी टेकन. येस पाहिलं तर सुंदर झेल टिपलाय. पकडू कॅच, जीतो मॅच. येस डीजे. थँक्यू. येस इथं आपण पाहिलं तर वेहाळ्याशी बिलॉंग करणारा साहिल लंबाडे हा देखील मित्रांनो ह्या युवा खेळाडूने काही प्रभावित केलंय.
आणि पाहूया युवा ऑलराऊंडरमधील आणखीन एक नाव जोडलं जाते आपल्या चिपळूणसाठी जिल्ह्यासाठी. आणि खरोखर असे खेळाडू होणं फार गरजेचं आहे. क्रिकेटचा दर्जा नक्कीच उंचावला जाईल. इथे 3 गडी बाद झाले तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि आकाश ते बघा पहिल्या षटकात महागडा ठरला होता, परंतु त्याने कमबॅक करण्याची क्षमता दाखवून दिली आहे की माझ्या हाती दुसरं षटक दिलं जाणार आणि मी कर्णधाराचा विश्वास देखील सार्थक ठरवणार. पहिल्या चेंडूवरती सेट बॅट्समन ऋतिकला बाद केलं. यावेळी मात्र स्ट्राईकवर आहे संतोष. पुन्हा एकदा मोठा प्रहार. इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार येतोय जबरदस्त बिग षटकार. डीजे थँक्यू. 37 37 धावा फलकावरती लागतायत. पुन्हा एकदा सज्ज झाला. राऊंड विकेटचा मारा असेल आकाशचा. इथे इथे बघा इथे मात्र सुंदर कमबॅक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर षटकार, तदनंतर कमबॅक आणि आतापर्यंत सातत्यपूर्ण आकाश सकपाळला मी राऊंड विकेटने मारा करताना पाहिलंय. चेंडू पडल्यानंतर त्याच्यात थोडासा बाहेर काढण्याची क्षमता देखील आहे, परंतु इथे डावखुरा फलंदाजासाठी थोडंसं सोपं समीकरण असेल. पाहूया पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा. इथे इथे बघा पंचांचा इशारा येतोय की हा नो चेंडू असणार आहे. अर्थात दाखवतात की हा ओव्हर स्टेपिंगचा नो असेल. आणि इथे मात्र नक्कीच 1 धावेमध्ये देखील वाढवते. धावसंख्या होते 38 धावा. 3 गडी बाद 38. पुन्हा एकदा मी सांगेन मित्रांनो, खास करून उघडा डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. आणि समोर संतोष आहे ज्याच्या बॅटमधून सुरेख षटकार देखील आहे. 38 धावा फलकावरती लागतायत. तर डावातील षटक क्रमांक 4 आपण पाहतोय चिपळूण प्रीमियर लीग अर्थात CPL 2025 पर्व 4. 38 38 धावा. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू असणारे पाहूया काय घडणार, कारण मोफतचा चेंडू आहे. इथे मात्र संतोष साठी. पुन्हा एकदा संतोषच्या बॅट मधून निघालेला फटका. छत्रपती शिवरायांची तळपती तलवार संतोषच्या बॅट मधून येतोय आर पार, सीमारेखा पार, आसमानी षटकार. डीजे थँक्यू. नक्कीच संतोष डावखुरा बॅटर आहे. हा देखील फॉर्मशी झगडत होता. त्याने देखील या स्पर्धेत कमबॅक केलाय. वॉट अ बॅटिंग. नो. पुन्हा एकदा चेंडू हवेत. पाहूया इथे मात्र ओ काय कॅच पकडलाय. ओ हो तिथेच इथेच आपण पाहिलं काय सुंदर झेल टिपलाय. म्हणतात ना पकडू कॅच जीतो मॅच. षटकाराचं रूपांतर झेलमध्ये केलंय. संतोषची बादळी खेळीला कुणी लगाम लावलाय तर क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर मिडविकेटच्या पट्ट्यात असणारा विठ्ठल. यस, आपण पाहिलं तर देवाचं नाव आहे. देवासारखा धावून आलाय संघाच्या मदतीला. यस, आक्रमक विस्फोटक खेळीचा अंत मात्र केलाय विठ्ठलाने. आणि धक्का क्रमांक 4 विकेट गिरता हुआ फिर से एक बार मधुर याने स्वराज्य डीजे बजता हुआ. थँक्यू. इथे देखील पाहिलं नाही चेंडूचं वर्णन केलं तर बघा स्क्रीनवरती दिसते रडारमधला चेंडू होता. त्याच दिशेने संतोषच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. तो त्याचा फ्लो आहे, बॅटिंगचा फ्लो आहे त्याचा. मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर आणि मिड ऑन हे त्याचा प्रमुख झोन आहे बॅटिंगचा. त्याच दिशेने मोठा प्रहार होता. बघा इथे मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं झालं. मला वाटतं पहिल्या विकेटवर ही मॅच असते तर हा षटकार होता. ही नवीन विकेट आहे आणि बरोबर सेंटरवर असणारी विकेट आहे, म्हणजे इथे गोलंदाजांना देखील ॲडव्हान्टेज आहे. आतापर्यंत लेफ्टीला इथे ॲडव्हान्टेज होता. मागील स्पर्धेत RPL मध्ये सुधीर स्मृती चषक 2 दिवस होता ॲडव्हान्टेज, परंतु इथे मात्र स्किल्ड आहे गोलंदाजाचं. धाव ह्या षटकातील आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यस, आपण म्हणतो लास्ट टू डिलिव्हरी टू गो. सज्ज झालाय पुन्हा एकदा आकाश. नवीन फलंदाज मैदानात सागर आमरे. पुन्हा एकदा सज्ज झालाय आकाश सकपाळ. इथं आपण पाहिलं तर एक बाउन्सरचा वापर केला होता आणि एक चांगला फटका आहे. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप पॉईंटच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं, फेकलं जातं. 2 धावा देखील मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 46 46 धावा फलकावरती लागत आहेत. बघा तिसऱ्या षटकात लगाम लावला होता प्रवीणने आणि तदनंतर मात्र या षटकात देखील 2 षटकार आले. नोट देखील पाहायला मिळाला. काय वेगवेगळं पाहायला मिळतं या षटकात. दुहेरीचा टोला होता आणि 46 46 धावा. षटक क्रमांक 4 अद्यापही या षटकानंतर. म्हणजे मी तर म्हणेन की 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मोठ्या धावसंख्या मला पाहते, कारण खोलवर फलंदाजी आहे. इथे सुर्वेश पोटकडे मोठी फलंदाजी देखील आहे.
इथे बघा शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. आयुष्यात जो मागे गेला तो मागेच राहिला. षटक देखील संपतोय. षटक क्रमांक 14 देखील संपतोय. 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 4 गडी बाद 46 धावा. येणारे 2 षटकांसाठी कोण गोलंदाजीवरती येतोय तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा एकत्र CPL 2025चं थरार. तोपर्यंत ऐकूया इथे मात्र स्वराज्य डीजेचं थरार. डीजे थँक्यू डीचे. आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा प्रवीण आमच्यापर्यंत प्रथमेश सांगतायत की प्रवीणने टाकलं होतं. यस, तिसरं षटक माझ्यामध्ये टाकलं होतं. क्षेत्ररक्षण पांगवल्यानंतर 3 धावांचं षटक होतं आणि प्रवीणला बाद केलं होतं. 2 फलंदाजांना बाद केलं होतं. म्हणजे हा या सामन्यातील सर्वात म्हणजे म्हणतात ना सक्सेसफुल गोलंदाज. यस, चांगलं पृथक्करण आहे आणि असंच राहिलं तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो संघ. इथे मात्र राजलक्ष्मी रेंजर्स. आपण पाहिलं तर सुर्वे ब्रदर्सच्या माध्यमातून काय चेंडू हाताळलाय. इथे आपण पाहिलं तर यस, एसटी रक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडूने सुरुवात केली. रायटी गोलंदाज आहे परंतु बघा काय चेंडू वळवलाय. लेग स्पिन स्वरूपाची दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुपारच्या सत्रात प्रवीणच्या माध्यमातून सज्ज झालाय पुढचा चेंडू साहिलसाठी. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. तोच गोलंदाज, तोच फलंदाज, तोच एसटी रक्षक, तसाच चेंडू आणि तेच चित्र. म्हणजे बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडूची सांगता होते. सुरेख गोलंदाजी आहे. हे युवा टॅलेंट आहे चिपळूणचं, जिल्ह्याचं. यस, प्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय प्रवीण. इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. डीप पॉईंटच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतो, फेक होते परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बघा साहिल लंबाडेने पहिले 2 चेंडू कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. एसटी रक्षक आणि गोलंदाज तदनंतर बॅकफुटला गेला. वेट एंड वॉचवाला फटका होता. 2 धावा मात्र मी ते धावसंख्या 2 ने वाढते. 48 धावा. सज्ज झाल्या पुन्हा एकदा प्रवीण टू साहिल. 48 आपण पाहिलं तर इथे मात्र चांगलं वाईड यॉर्करचा तंतोतंत वापर केलाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. विठ्ठलच्या माध्यमातून काय झेल टिपलाय. मित्र म्हणे कॅच नव्हे मॅच पकडलाय मित्रा तू. कारण ज्या प्रकारे आग उतरण्यात फलंदाजी करत होता संतोष विट्टमला कुठेतरी रोखणं गरजेचं होतं. परंतु इथे मात्र षटकाराचं रूपांतर विकेटमध्ये केलंय आणि तिथून मात्र काय कमबॅक केलंय. जबरदस्त कमबॅक. क्रिकेट म्हणजे कमबॅकचा खेळ आहे. देवाणघेवाणीचा खेळ म्हणजे क्रिकेट. कभी खुशी कभी गम म्हणजे क्रिकेट. बघा इथे मात्र पुन्हा एकदा हवेत नो मॅन्स लँडमध्ये पडलेला हा चेंडू इथे मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. संघर्ष स्थिती आपण पाहिलं तर 51 धावा. 51 धावा फलकावरती लागतात. असं वाटलं होतं की ज्या प्रकारे सुरुवात केली होती 2 षटकात तब्बल 28 धावा कुठल्या होत्या. वाटलं होतं ॲक्शन रिप्ले आहे, मोठी धावसंख्या होणार. परंतु इथे रोखलंय कुणी तर नो डाऊट या युवा काशी प्रभावित केलाय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय ती प्रवीण. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि नक्कीच आपण पाहिलं तर आणखीन एक 2 धावांनी संघर्ष स्थिती आपण पाहिलं तर 53 धावा फलकावरती लागतात. या षटकात बघा मोठे फटके मारण्याचा प्रहार केला तेव्हा बॅटमध्ये लागले नाहीत. मग त्यांनी सेन्सिबल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तदनंतर या षटकात 3 बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2चे फटके आले. अशा प्रकारे या षटकात एकूण धावा दिल्यात. तर प्रवीणने 7 धावा. म्हणजे प्रवीणचं पृथक्करण आपण जर पाहिलं तर त्याने 2 षटकं टाकलेत, केवळ 10 धावा दिल्यात आणि 2 फलंदाजांना बाद केले. सुरेख गोलंदाजी आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येतोय तोपर्यंत धाव संख्या ऐकूया फलकावरती लागते. 4 गडी बाद 53 धावा. यस डीजे. इथे बघा 53 धावा फलकावरती लागल्यात आणि काय जबरदस्त षटकं आपण पाहिली. ती नो डाऊट नक्कीच त्या युवा प्रवीणची. आणि इथे मात्र रघुनाथ सुर्वे स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. ज्यांच्या टायटन संघ आपण पाहतोय सुर्वे स्पोर्ट, त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल. शेवटचं षटक म्हणजे मित्रांनो हाणामारीचं षटक म्हणतात. त्याच्यामध्ये आक्रमण प्रामुख्याने होताना पाहिलं. परंतु काही गोलंदाज असे आहेत की ते अपवाद ठरलेत. त्यांनी रोखलंय फलंदाजांना. परंतु इथे बघा साहिल लंबाडे आणि सागर अशी जोडी मैदानात आहे.
रघुचा इथे मात्र काय सुरेख गोलंदाजी बघा करण्यात आहे. त्याला ठाऊक आहे की इथे इथे धावा रोखणं फार गरजेचं आहे, कारण आपण पहिल्या सामन्यात एक मोठा विजय मिळवला आहे, परंतु तो आपल्याला पुरेसा नाही आहे. जर का आपल्याला टॉपर बनायचं असेल तर इथे टॉपची गोलंदाजी करायला लागेल. चांगला चेंडू होता एकदम, मात्र मी ते धावसंख्या होते 54 धावा आणि इथे मात्र खरोखर लगाम लावला आहे. 2 षटकात 28 धावा. तदनंतर बघा शेवटचं षटक चालू असताना केवळ धावसंख्या फलकावरती आहे ते 54. रघुनाथ सुर्वेकडे एक चांगल्या प्रकारचा स्विंग आहे, लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी करतो. नॅचरल स्विंग आहे कारण तो डावखुरा गोलंदाज आहे. इथं मात्र आकुट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, पुल, परंतु काय क्षेत्ररक्षण आहे, काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. हो हो हो, इथं आपण पाहिलं तर तेजस सैतवडेकर याने RPL मध्ये सलग 4 षटकार मारण्याची किमया केली होती. बक्षिसांचा मानकरी ठरला होता 2000 रुपयाचा. आणि इथे बघा आपल्या संघासाठी इथे नक्कीच मित्र म्हणून 2 धावा वाचवल्यात. जेव्हा आपण 2 धावांनी सामना जिंकतो किंवा हरतो ना, प्रामुख्याने ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं की खेळाडूने काय क्षेत्ररक्षण केलंय. कमालीचं आहे. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होते 56. अब तक 56 धावा फलकावरती लागल्या. ते सुपर डुपर हिट मूवी होती, तोच आकडा आपण पाहतोय फलकावरती. आणि इथे मात्र 4 गडी बाद 56 यष्टांच्या मागे आकाश आपण पाहतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण त्याला ठाऊक आहे इथे आक्रमण होणार, कारण एक मोठी फटकेबाजी करू शकतो सागर. तदनंतर साहिल लंबाडे देखील आक्रमक बॅटर आहे. रघुनाथ सुर्वे इथे आपण पाहिलं तर इथे मात्र येस वाईड बाईटच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. आणि येस स्वेर चेंडू. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर ह्या 2 धावा अत्यंत महत्वाच्या असतील. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहतो 58 धावा. येस सर. येस आपण म्हणतो 58 धावा फलकावरती लागतात. शेवटचे अंतिम षटक आहे बघा. इथे फटक्यांपासून वंचित व्हायचं असेल तर वाईटवर आक्रमण केलं जातं. अति वाईट होता, खराब देखील होता. पुन्हा एकदा रघुनाथ सुर्वे सज्ज होतोय. पुन्हा हा दर्जेदार चेंडू आहे. हा ही रघुनाथची ओळख आहे. हा त्याचा एक जबरदस्त कोट्यातील पिटाऱ्यातील हा चेंडू हाताळला जातो. इथे मात्र परतावा लागते. धक्का क्रमांक 5 गडी बाद 58. शेवटचं षटक चालू असताना विकेट पडतोय, तंबूत पडतोय खेळाडू, तोपर्यंत डीजेला संधी मिळते आणि डीजे देखील वाजतोय. स्वराज्य डीजे. थँक्यू. येस आपण पाहिलं तर आणखीन एक जय विठ्ठल पिंपरी संघाचा एक दर्जेदार खेळाडू इथे मात्र खेळतोय. अर्थातच राजलक्ष्मी रेंजरच्या माध्यमातून संकेत गजमल. आणि आमच्यासोबत जे कॉम्बॉक्समध्ये म्हणजे गुणलेखक आहेत प्रथमेश गजमल यांचे ते एस बंधू आहेत. वेल्डन. रघुनाथचा पुढचा चेंडू. इथे मात्र बघा लॉंग ऑफच्या पट्ट्यात ओ हो हो, इथे मात्र बघा चुकीला माफी नाही मित्र म्हणून होम डिलिव्हरी एक सोपा झेल होता, त्याचं रूपांतर मात्र होतंय षटकारमध्ये. मस्ट निडेड षटकार, आर पार बिग षटकार. यस डीजे कॅरी ऑन. थँक्यू. कधी चांगलं क्षेत्ररक्षण, कधी अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. प्रेशर आपण पाहतोय. 64 धावा फलकावरती लागतात. रघुनाथचा पुढचा चेंडू लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा. आकुट टप्प्याचा चेंडू होता. ट्रॅव्हल होते पुन्हा त्या डीप पॉईंटच्या पट्ट्यात जिथे क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केला जातोय. थोडंसं इथे देखील पंबल होताना पाहतोय. यस आपण म्हणतो यष्टांच्या मागे असणारा इथे फक्त प्रवीणकडून थोडीशी चुकी होते. आणि अशा प्रकारे ह्या 2 धावा अत्यंत महत्त्वाच्या 68 धावा माफ करा फलकावरती लागतात. शेवटचे अंतिम षटक आहे. आणि झेल सुटल्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, कारण जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतो क्षेत्ररक्षण होणं फार गरजेचं आहे. खेळ सांघिक आहे. एकीच जबळ मिळतं फळ. मित्रांनो सांघिक कामगिरी होते तेव्हा संघ जिंकतो, पुढे जातो. इथे आपण पाहिलं तर रघुनाथचा हा पुढचा चेंडू असणारा लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा. इथं आपण पाहिलं तर सागर ब्लॉकमध्ये टाकला चेंडू, खोदून काढला पुन्हा एकदा मुडॅपच्या पट्ट्यात. आणि इथे मात्र बघा स्ट्राईक एंडला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. पंचांचं बोट आकाशाकडे होत आहे. सागरला तंबूत परतावं लागेल. षटकांचं देखील सांगता होते. अशा प्रकारे एकंदरीत आपण पाहिलं तर इथे मात्र नक्कीच 6 षटकांचा खेळ संपतोय. म्हणजेच या 36 चेंडू 6 बॉलमध्ये एक चांगली इनिंग आपण पाहतोय.
6 षटकांमध्ये एकूण 70 धावा फलकावरती लागल्या, 70 धावांचं टार्गेट असेल आणि दुसऱ्या बाजूला सुर्वे स्पोर्ट्स संघाकडे एक खोलवर फलंदाजी आहे. म्हणजे यानंतरचा होणारा हा जो मॅच आहे, सेकंड इनिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्युत्तर नक्कीच पाहायला मिळणार. कारण एक चांगले बिग बॅटल दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असेल. आणि इथे मात्र 70 धावांचा पाठलाग करताना काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत माझी सुट्टी डीजेची ड्युटी येतार मात्र इथे समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत. सिद्दीक मेमन, ओर टू सिद्दीक, यस डीजे. एकूण 67 धावा झाल्या आहेत. 68 धावांचं आव्हान या मॅचमध्ये आहे. राजलक्ष्मी रेंजर संघ 67 धावा झाल्या आहेत. 68 धावांचं आव्हान, 68 धावांचं आव्हान. अडुसष्ट 67 धावा झालेल्या आहेत. 68 धावांचं आव्हान आहे. या मॅचमध्ये जिंकायचं आहे तर बॅटिंग करणारा संघ असेल उत्तर देण्याकरता सुर्वे स्पोर्ट्स संघाला या मॅचमध्ये जिंकायचं आहे तर 68 धावा 36 बॉलमध्ये बनवावे लागणार आहेत. एक जबरदस्त मॅच तुमच्या समोर येत आहे. उत्तर दिलं जाईल का या मॅचमध्ये ते देखील बघणं फार गरजेचं आहे. अनेक प्रेक्षक देखील या मॅचला बघतायत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही बघताय चिपळूण प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये या ठिकाणी होल्डिंग दाखवले जात आहेत. अनेक लोक या ठिकाणी या स्पर्धेकरता ज्याने ज्याने योगदान दिलं आहे. हॉटेल अतिथी ग्रँडचे ओनर, त्याचबरोबर राजेशजी चव्हाण साहेब तुम्ही बघताय, रुद्र स्पोर्टचे ओनर, त्यांचं होल्डिंग तुम्ही बघितलं आहे स्क्रीनवरती. यॉर्कर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर दाखवली जाते. विनंती आहे आपण टॉस करण्याकरता घ्या. याच्यानंतर आता मॅच कालभैरव स्पोर्ट्स आणि त्याच्या समोर षटकार, या दोन्ही संघांना विनंती असेल षटकार स्पोर्ट्स आणि कालभैरव. याच्यानंतरचा मॅच लुझर यांचा मॅच असेल, त्यांना पहिला मॅच हारलाय त्या दोन्ही संघांचा या ठिकाणी मॅच असेल. त्यांना विनंती असेल आपण टॉस करण्याकरता आमच्या समालोचन कक्षाजवळ या. आपलं नाणेफेक केली जाईल, मॅचला सुरुवात केली जाईल. 68 धाबा तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय. 36 बॉल आहेत, 38 धाबांची गरज. एक मोठा मॅच असेल. सन्माननीय आदरणीय महेशजी शिंदे साहेबांना विनंती असेल आपण याच्यानंतरचा जो मॅच आहे त्याचा टॉस तुमच्या शुभ हस्ते घेतला जाईल. षटकार स्पोर्ट्स आणि कालभैरव स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्सना प्लीज टॉस करण्याकरता उशीर करू नका. महत्त्वाचा मॅच आहे.
सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं यूट्यूबवरती जे प्रेक्षक आहेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या मॅचमध्ये सुरवे स्पोर्ट्स संघाला राजलक्ष्मी रेंजर्स संघानं प्रथम बॅटिंग केली, 67 धाबा बनवले आहेत. 68 धाबांचा आव्हान या मॅचमध्ये सेट केला आहे. 68 धाबा बनवावे लागतील. सलामीची जोडी मैदानामध्ये सुरवे स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून सलामीवीर पोहोचलेत. एका बाजूला बॅट्समॅन तुम्ही बघताय बॅटिंग करण्याकरता मदन चांदे असेल, तर दुसऱ्या बाजूला सलामी करता आपण बघितलं तर वैभव आहे. सलामीवीर मैदानामध्ये मदन चांदे आणि वैभवची ही जोडी. दोन मिनिटं थांबा प्लीज. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. एक अच्छा मुकाबला है और सभी दर्शक फिलहाल छूट रही है. टूर्नामेंट भी बहुत अच्छा चल रहा है. फिटनेस क्रिकेट क्लब चिपलून प्रेजेंट चिपलून प्रीमियर लीग CPL 2025 चौथा साल और सीजन 4 चल रहा है. ये मुकाबला आज के दिन का तीसरा मुकाबला. दोनों भी टीमों ने एक एक मुकाबला जीता. उसके बाद ये मुकाबला आपके सामने. एक तरफ राजलक्ष्मी रेंजर्स बनाम सुरवे स्पोर्ट का मुकाबला. राजलक्ष्मी रेंजर्स ने पहले बैटिंग करते हुए 67 रन बनाए. 68 रन का लक्ष्य रखा गया. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं बल्लेबाजी करने के लिए. गेंदबाजी करने के लिए मुख्य गेंदबाज, सलामी के गेंदबाज, स्ट्राइक गेंदबाज अब देख रहे हैं गेंदबाजी करने के लिए. ऑल सेट, ऑल राइट, लेट्स प्ले. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. मुकाबले की शुरुआत करेंगे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ऋतिक को आप देख रहे हैं. ऋतिक आगरे अपने बॉलिंग मार पर तैयार गए. मुकाबले की शुरुआत होती है. फील्डिंग थर्ड मैन, एक खिलाड़ी गली, एक खिलाड़ी पॉइंट, मिड ऑफ. पहली गेंद बहुत कमजोर के साथ मिड ऑफ पर का हो. मिड ऑफ पर खेलते हुए मिड ऑफ पर खिलाड़ी आप देख रहे हैं प्रवीण, और प्रवीण बिटमन ने क्या छोड़ दिया. मदन चाहते जैसे खिलाड़ी को पहली गेंद पर मौका मिला के पकड़ो क्या जीतो मैच. इस गेंद पर कहानी देखिए, ऑफ स्टंप के बाहर थी, व्हाइट लाइन पर थी और उस गेंद को छेड़छाड़ की. मिड ऑफ पर जो खिलाड़ी है वो आसान क्या था. ये तो लड्डू था, ये तो लॉलीपॉप था. पकड़ो क्या जीतो मैच. प्रवीण ने गलती की है. पहली गेंद पर क्या छूटा. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट ऑन साइड पर खेलने की कोशिश. टप्पा करने के बाद गेंद शरीर पर टकरा रही है. अंपायर का सिग्नल लेग बाय का आता हुआ. रन संख्या 1 रन के साथ टीम का टोटल 1 रन बगैर किसी नुकसान के. खाता टीम का खुला गया. मदन अभी भी अपना खाता नहीं खोल पाए, स्ट्रगल कर रहे. पहली गेंद पर विकेट मिल सकता था, दूसरी गेंद पर अब जाकर शरीर पर टकराई. रन संख्या फिलहाल 1 रन. स्ट्राइक रेट पर अब जाकर बल्लेबाज पहुंचते हुए बैटिंग करने के लिए आप देख रहे हैं बल्लेबाज वैभव को आप देख रहे हैं. अब जाकर वैभव ऑन स्ट्राइक. अब जाकर ये इस पारी की पहली गेंद खेलने के लिए तैयार गए. जीतने के लिए 68 बनाने गए. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ऋतिक आगरे को आप देख रहे हो. कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से ओवर द विकेट. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं. मिड ऑफ के तरफ कोई खिलाड़ी नहीं तो ये गेंद लॉन्ग ऑफ की तरफ चली गई. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, जब तक फील्ड करे थ्रो करे. ये थ्रो अच्छा नहीं है. बैकअप के लिए खिलाड़ी है शुभम माणिक को आप देख रहे हो. अच्छा बैकअप करते हुए 1 रन जाने दिया. 1 रन के साथ रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के. कहानी का पहला ओवर 6 ओवर में कुल मिलाकर 68 रन बनाने के. 68 का 68 का पीछा करना है और मजा आएगा. इस मैच के अंदर बहुत मजा आने बना गए. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. अपने बॉलिंग मार पर स्ट्राइकर एंड पर बैट्समैन मदन सांदे, नॉन स्ट्राइकर एंड पर वैभव. राउंड द विकेट और बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं. गेंद टप्पा खाने के बाद एक बार फिर देखिए अच्छी लाइन है, अच्छी सटीक लाइन के साथ अनुशासन के साथ गेंदबाजी. बल्ले पर गेंद नहीं आ रही. गेंद टप्पा खाने के बाद शरीर पर टकरा रही है. रन की कोई गुंजाइश नहीं है. अच्छी गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी है. लाइन बिल्कुल सही है, टप्पा बिल्कुल अच्छा है. और ऋतिक ये नन्ना मुन्ना जादूगर गेंदबाजी करते हुए पावर प्ले के ऊपर चल रहा है. मैंडेटरी पावर प्ले में ये गेंदबाजी करे. इस ओवर के लिए बड़ा स्ट्रोक खेलते हुए बल्ले के बीचों बीच ऑन साइड पर ऋतिक का स्वागत किया है. स्वैग से करेंगे आपका स्वागत. इस छक्के के साथ स्वागत होता हुआ गेंदबाजी के बाद 6 रन. शुक्रिया. जबरदस्त स्ट्रोक है. बल्लेबाज आप देख रहे हो दम कम दिखा रहे हैं. मदन का कैच छूटा गया. और मैंने पहले कहा इनका कैच आपने नहीं छोड़ा, आपकी टीम का सपना तोड़ा है, ओनर का दिल तोड़ा गया.
पकड़ो कैच जीत दो मैच। और ऋतिक के खिलाफ इन्होंने अब हल्ला बोला, बल्ले के बीचों बीच टाइमिंग कमाल का। इस ओवर के विकेट अपने बॉलिंग मार्क पर राउंड विकेट। ये गेंद टप्पा खाने के बाद एक बार फिर देखिए ऑफ टर्म के ज्यादा बाहर थी, बल्लेबाज पढ़ नहीं पाए, समझ नहीं पाए और गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में जाते हुए ऑफ टर्म के ज्यादा बाहर थी। क्रीज की गहराई का इस्तेमाल गेंदबाज बहुत अच्छे तरीके से कर रहे हैं। पहले ओवर की कहानी 68 रनों का पीछे करते हुए 8 रन बगैर किसी नुकसान के। पावर प्ले में एक छक्का लगा गए और बल्लेबाजों की दुविधा क्या है, इन्होंने विकेट नहीं गवाए, ये इनके लिए अच्छा है। गेंदबाजों ने ज्यादा खर्चा नहीं किया गया। चर्चा मैदान के अंदर चल रही है, एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। शुक्रिया, वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है फिटनेस क्रिकेट क्लब प्रेजेंट चिपलून प्रीमियर लीग सीपीएल 2025 सीजन 4 आप देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजलक्ष्मी रेंजर्स की तरफ से सागर आमरे अपने ओर से पहला टीम कर से दूसरा ओवर लेकर आए गए। पावर प्ले का दूसरा ओवर की जिम्मेदारी, 6 ओवर का मैच है, 30 गेंदों का खेल अभी भी शेष है और जीतने के लिए 60 रनों की जरूरत। सुरवे स्पोर्ट्स प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर वैभव और मदन सांदे। पावर प्ले का दूसरा ओवर लेकर कमेंट बॉक्स 8 की तरफ से कोकन एक्सप्रेस गेंदबाजी करने के लिए तैयार। ऑन साइड की तरफ खेलना चाहते हैं, बेस्टा में स्ट्रोक है, हवा में गए, गेंद के नीचे खुद विकेट कीपर जाते हुए इस पारी के अंदर दूसरा कैच छूटा। इसके पहले मदन को मौका मिला, उसके बाद अगर किसको मौका मिला, ये देखिए खिलाड़ी है ऑन साइड पर खेलना चाहते थे, मिस्टा में स्ट्रोक था और पीछे जो विकेट कीपर है ना अजीत आमरे, इन्होंने कैच छोड़ा के। और अच्छे खिलाड़ी ना, जो प्रोफेशनल खिलाड़ी है, जो टेनिस बॉल अच्छा खेल रहे हैं, वो इस प्रतियोगिता के अंदर गलती कर रहे हैं। गलती करोगे तो एक बार फिर माफी नहीं है, चुकी ना माफी नहीं है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर बढ़ते हुए अब जाकर 1 रन चुराया। स्ट्राइक चेंज होते हुए रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड 9 रन बगैर किसी नुकसान के। पहले ओवर की पहली गेंद पर मौका किसको मिला, मदन को मिला। दूसरे ओवर की पहली गेंद पर मौका वैभव को मिला गया। इस ओवर की अगली गेंद अच्छा मुकाबला है, ज्यादा बैलेंस नहीं है, 68 का पीछा 6 ओवर में करना है। और खिलाड़ी जो है ना, फील्डिंग करने वाली टीम गलतियां कर रही है। पकड़ो कैच जीतो मैच। इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद थी, बहुत अच्छे तरीके से ऑन साइड पर खेलना चाहते हैं। गेंद और बल्ले के बीच में ताल्लुक अच्छा नहीं हो रहा है और गेंद जाकर एक बार फिर शायद 22 का सिग्नल बल्ले पर नहीं आई। गेंद और बल्ले के बीच में छिड़ी गए, जंग चढ़ा के रंग में भंग खिलाड़ी खेल रहे हैं। बल्ले पर गेंद नहीं आ रही, 22 का सिग्नल हुआ। रन संख्या 1 रन के साथ इजाफा। ओवर की बात की जाए तो दूसरा ओवर कहानी का चल रहा है, 10 रन बगैर किसी नुकसान के। सागर कोकन एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं। मैन फ्रॉम अवाशी गेंदबाजी करने के लिए तैयार। इस ओवर की अगली गेंद आड़े बल्ले का इस्तेमाल किया, जबरदस्त स्ट्रोक है, घुटना टेक, तमाशा दे, गेंद बॉल के बाहर ब्यूटीफुल शॉट मगर रुक गई है। ये क्या, वो भी देखने वाले गए। अच्छा स्ट्रोक था और इस गेंद को शायद अंदर की तरफ रोका गया। स्ट्रोक कमाल का था, एक्शन रिप्ले में भी देखिए कि बहुत कुछ हुआ गया इस गेंद के ऊपर। अगर बात की जाए तो ये शॉट बहुत अच्छा था। गेंद अंदर की तरफ रुकी, उसके बाद खिलाड़ी ने इस गेंद को फील्ड किया और शुभम माड़िक देखे डायरे के अंदर से वहां पर पीछे की तरफ चल गए। उसके बाद इन्होंने फील्डिंग की और अच्छी तरीके से एक बार फिर ज्यादा रन नहीं मिले, 1 ही रन मिला। रन संख्या 11। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मान पर उड़ा आसमान की तरफ, तारामंडल में खेलते हुए कोई खिलाड़ी नहीं है। गेंद के पीछे एक बार फिर देखिए डायरे से आप देख रहे हैं प्रवीण को, अच्छी फील्डिंग, बैकअप अच्छा गए। साकिब लंबाड़े जब तक लॉन्ग ऑन की तरफ आएंगे, गेंद को फील्ड किया तब तक 2 रन मुकम्मल किए गए। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर 13 पर पहुंची। दूसरे ओवर की कहानी देख रहे, 68 का पीछा करना के शुरुआत। पावर प्ले के अंदर बल्लेबाजों ने थोड़ी सी धीमी शुरुआत। सागर अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी कर रहे हैं। पहले ओवर के अंदर रनों की बात की जाए तो 8 रन आए थे। इस ओवर के अंदर अभी तक रन ज्यादा नहीं आ रहे हैं, 5 रन आए हैं। सागर अच्छा ओवर कर रहे हैं। सागर आमरे अपने बॉलिंग मार्ग पर। पावर प्ले का ओवर चल रहा है, मैंडेटरी पावर प्ले, 2 ओवर पावर प्ले है। इस ओवर के अगली गेंद अपने बॉलिंग मार्ग पर। लोवर फुल टॉस गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए मिड विकेट पर कोई खिलाड़ी नहीं गया, गेंद बाउंड्री की तरफ जाएंगे। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका, 4 रन।
शुक्रिया। खराब खराब गेंद थी, सही नसीहत बल्लेबाज द्वारा। एक अच्छा स्ट्रोक आप देख रहे हैं मदन सांदे का, और मदन का कैच छूटा। पहली गेंद पर मदन का कैच छूटा, उसके बाद ये महंगे साबित हो रहे। अभी तक इन्होंने 8 गेंदों में 12 रन बनाए हैं। सागर के खिलाफ हल्ला बोल रहे सागर आमरे को आप देख रहे गेंदबाजी करते हुए। इस ओवर की आखिरी गेंद, रन संख्या 17, 17 ऑन बोर्ड। और शानदार के इनको पता कि हवा के बिना हम जग नहीं सकते, पानी के बिना हम रह नहीं सकते। ऐसा आलम है दोस्तों, यॉर्कर के बिना गेंदबाज बच नहीं सकते। ब्लॉक कॉल में गेंद थी, आगे की तरफ गेंद थी, बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं था। रन संख्या कुल मिलाकर 17 रन बगैर किसी नुकसान के। अच्छा मैच मैदान के अंदर है। 17 का आंकड़ा टेनिस बॉल के अंदर खतरे वाला आंकड़ा गए। 17 बनेंगे जीतने के लिए। अभी भी इस मैच में 41 रन बच्चों पे गए। गेंदों की बात कीजिए, 24 गेंदों का खेल शेष है। 10 के औसत रन बना दे, कई मजा ही है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस भी आने बनेंगे। शुक्रिया। 51 रन की जरूरत है। मुकाबला बहुत इंटरेस्टिंग है। 68 रनों का पीछा करना है। अभी भी 51 बनाने स्क्रीन के ऊपर देखिए, 24 गेंदे, 51 रन की जरूरत है। 68 का पीछा है, माफ करना। बहुत अच्छा मुकाबला। राजलक्ष्मी रेंजर्स ने पहले 67 रन बनाए। 68 का टारगेट इस मैच के अंदर सेट किया, और एक अच्छा मुकाबला चल रहा है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पावर प्ले में 17 बनाए। 17 का आंकड़ा नीलसन आंकड़ा है। 51 की जरूरत है। 24 गेंदों के अंदर बैटिंग करने वाली टीम सुरवे स्पोर्ट्स। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर वैभव 3 गेंदों में 3 पर, मदन सांदे 9 गेंदों में 12 पर। दोनों को मौका मिला है और दोनों का कैच छुटा गया। ऋतिक अपने से दूसरा टीम कर से तीसरा ओवर लेकर यह अच्छी गेंद थी, जड़ में गेंद ऑन साइड की तरफ ढकेल दिया। कलाई का इस्तेमाल किया, बॉटम का इस्तेमाल किया, गेंद मिड विकेट की तरफ जाती भी 1 रन चुरा। 1 रन के साथ दोनों बल्लेबाज रुक गए। स्ट्राइक अभी मदन को देने की कोशिश ज्यादा चल रही है, पता के बहुत बड़ा मुकाबला है। और मैच के बारे में बात की जाए तो अब जाकर आपको 24 गेंदों में 51 की जरूरत थी, यानी प्रति ओवर 12 के ऊपर का रन रेट है। मुकाबला अच्छा होने वाला, इसमें कोई संदेह नहीं है। तीसरा ओवर चल रहा है। राजलक्ष्मी अगर बात की जाए तो ये टीम भी बहुत अच्छी है। दूसरी तरफ सुरभि स्पोर्ट की जो टीम है वो भी अच्छी टीम है। इस प्रतियोगिता में पहला मैच जीता गया, उसके बाद ये दूसरा मुकाबला खेल रहे। इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट, ऑफ के बाहर की गेंद थी। शॉट इतना अच्छा नहीं, हवा में गए, गेंदबाज खुद गेंद के पीछे जा रहे गए, कैच नहीं पकड़ पाएंगे। टप्पा खाने के बाद एक बार फिर जब तक फीड करे तब तक थ्रो करे। 2 रन मुकम्मल किए गए। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए साझेदारी अच्छी बन रही है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर, इनके बीच में एक बार फिर साझेदारी अच्छी हो रही है। पार्टनरशिप को बहुत अच्छा महत्व है, और दोनों के बीच में साझेदारी अच्छी चल रही है, पार्टनरशिप अच्छी चल रही है। रन संख्या फिलहाल 20 रन। तीसरे ओवर की कहानी 68 रन बनाने के 68 का टारगेट इस मैच के अंदर है। 67 बने, 68 का टारगेट आप देख रहे हैं। 2025 की कहानी चिपलून प्रीमियर लीग, और चिपलून प्रीमियर लीग के अंदर कई स्टार का खिलाड़ी खेल रहे हैं। पवन तलाव का ऐतिहासिक मैदान चिपलून के अंदर गए। चिपलून प्रीमियर लीग आज का पहला दिन, और पहले दिन का यह तीसरा मुकाबला आपके सामने। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। राउंड विकेट, ज्यादा एफर्ट लगाने की कोशिश, क्रीज की गहराई का ज्यादा इस्तेमाल कर रहे। पीछे एक बार फिर देखिए, पहले बल्लेबाज ने गेंद को जाने दिया, उसके बाद विकेट के ऊपर चकमा खा रहे। वाइड बॉल, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा। इस गेंद की दुविधा क्या थी, ये इस गेंद पर गेंदबाज ने क्रीज की गहराई का ज्यादा इस्तेमाल किया। 7वें 8वें स्टंप के भी बाहर चले गए थे। अंपायर ने वाइड बॉल का सिग्नल दिया। रन संख्या 2 रनों के साथ 22 पर पहुंचे बगैर किसी नुकसान के। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर गए। 6 ओवर के अंदर 68 रनों का पीछा करते हुए 68 का टारगेट। फील्डिंग आप देख रहे, एक खिलाड़ी पीछे, एक बार फिर देखिए बाबू गए, उसके बाद गली पर एक खिलाड़ी है। पॉइंट शानदार का अंपायर के बाद अपील कर रहे हैं, उंगली ऊपर, विकेट गिरने वाला है। पहला झटका लगता हुआ वैभव बैक टू पवेलियन आएंगे। सुरभि स्पोर्ट्स की पहली उम्मीद, पहला झटका, और अच्छी गेंद थी, विकेट के बीच में पाए गए, और यहां से आउट का इशारा होता हुआ बैक टू पवेलियन आएंगे। पहला झटका। शुक्रिया। फिलहाल विकेट गिरता हुआ, विकेट आपने देखा मैदान से। थैंक यू डीजे। आउट होकर वैभव बैक टू पवेलियन आए। इस मैच के अंदर ज्यादा कुछ नहीं कर पाए, ज्यादा करने की कोशिश की थी, और विकेट के बीच में पाए गए।
ऋतिक ने विकेट चटकाया यानी ये शिकार करने के। ऋतिक ने एक विकेट लिया। रन संख्या अगर बात की जाए तो कुल मिलाकर 22 रन एक विकेट के नुकसान पर कहानी का इस बार देखिए ओवर नंबर फिलहाल इस ओवर की बात की जाए तो तीसरा ओवर चल रहा है। ऋतिक अपने तरफ से दूसरा ओवर कर रहे हैं इनका। ये यहाँ से अगर बात की जाए तो अपने कोटि का दूसरा ओवर, कहानी का तीसरा ओवर चल रहा है। मजा आएगा इसमें कोई संदेह नहीं। स्टार कास्ट खिलाड़ी है दोनों तरफ, जो खिलाड़ी ना वो बहुत अच्छे खिलाड़ी है, टीम अच्छी है, बैलेंस में है, मैच अच्छा होगा इसमें कोई संदेह नहीं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बोर्डिंग मान पर कमेंट्री बॉक्स 8 की तरफ से ऋतिक आगरे, नन्ना मुन्ना जादूगर जिनको कहा जाता है ग्रामीण का नन्ना मुन्ना जादूगर है, गेंदबाजी करने के लिए तैयार। रन संख्या 22 एक विकेट के नुकसान पर। इस ओवर के अगले के नए बल्लेबाज रोहन मैदान के अंदर अच्छी गेंद, बहुत अच्छी तरीके से इस गेंद को लॉन्ग ऑन की तरफ खेलते हुए 1 रन के साथ इजाफा होगा। प्रवीण जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक विकेट के बीच में 1 रन चुराया। रन संख्या 23 पर पहुंची। जीतने के लिए इस मैच के अंदर अगर बात की जाए तो कुल मिलाकर आपको 68 रन बनाने, 23 एक विकेट के नुकसान पर कहानी का तीसरा ओवर अब मुकाबले में चल रहा है। भारी तादाद में दर्शक भी देख रहे, यूट्यूब पर भी दर्शक देख रहे, उनका भी स्वागत है। इस ओवर के अगली गेंद शानदार गए, टप्पा खाने के बाद एक बार फिर देखिए पीछे बाबू कमाल कर रहे हैं, तालियां बज रही बाबू सुरवे के लिए। मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान। 22 का सिग्नल आया, बल्ले को नहीं लगी थी, उसके बाद विकेट कीपर पीछे स्ट्रगल कर रहे थे, विकेट कीपर रोक नहीं पाए और उसके पीछे जो बाबू सुरवे ना वो जी जान लग रहे। बाबू को पता है इस मैच का महत्व क्या है। मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान और एफर्ट लगा रहे, कोशिश का लाजवाब और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, बाबू को ये पता है। मैदान के अंदर जी जान लगा रहे, बहुत बड़ा मुकाबला। रन संख्या फिलहाल 24 एक विकेट के नुकसान पर तीसरे ओवर की कहानी चल रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऋतिक ने बहुत प्रभावित किया गया, 19 गेंदों का खेल, शेष 44 रनों की जरूरत है। इस ओवर के आखिरी गेंद ओवर द विकेट, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, जड़ में गेंद है, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेलते हुए बाईस नॉक ऑफ की तरफ गेंद आते हुए पहला रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस और 2 रन मुकम्मल करने वाले के। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए साझेदारी एक बार फिर बनाने की कोशिश कर रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर तीसरे ओवर का खेल समाप्त, 25 रन एक विकेट के नुकसान पर। जीतने के लिए अब जाकर 43 रनों की जरूरत है, 18 गेंदों का खेल शेष है, 43 रन बनाने की। बात करना रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के पर 26 रन एक विकेट के नुकसान पर। रन संख्या 26 रन 3 ओवर का खेल समाप्त है। हमारे साथ टेक्निकल टीम के अंदर यॉर्कर स्पोर्ट की टेक्निकल टीम जुड़ी हुई है। 26 रन एक विकेट के नुकसान पर। प्रथमेश गजमल की बात की जाए तो प्रथमेश हमारे साथ जुड़े हुए हैं, वो भी स्कोरिंग का काम कर रहे हैं। हमारे अंपायर गोटा भोसले, विक्रम भोसले, उसी के साथ अंपायर नीलेश थेरोकर और राजू कनकुटकर सर है, ये अंपायरिंग कर रहे हैं टूर्नामेंट के लिए, इनका भी हम तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं। फिलहाल 18 गेंदों का खेल शेष है इस मुकाबले में। जीतने के लिए प्रति ओवर आप 14 रन बनाओगे तो ये मैच जीता जा सकता है। 26 रन बनेंगे और इस मैच में जीतने के लिए अब जाकर 42 रनों की जरूरत है, प्रति ओवर 14 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। सुरभि स्पोर्ट्स बनाम राजलक्ष्मी रेंजर्स इनके बीच का मुकाबला है। कहानी बहुत इंटरेस्टिंग मोड पर गए। फिलहाल 18 गेंदों का खेल शेष है, 42 रनों की जरूरत है। मैदान के अंदर 1 विकेट जाने के बाद बल्लेबाज रोहन आए हैं और रोहन के ऊपर निगाहें रहेंगी। पहले मैच के अंदर 45 रन जड़े बल्ले से, अब तक फिलहाल इस मैच में 2 गेंदों का सामना किया, 3 रन बनाए। बल्लेबाज मदन सांदे जिनका कैच छूटा, 11 गेंदों में 14 पर खेल रहे, थोड़ा सा धीमा खेल इनका भी है। फील्डिंग देखिए इस ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी का तैनात। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार पर राउंड विकेट, ऑन साइड पर खेलते हुए पहली गेंद पर तारामंडल में गेंद बाउंड्री के बाहर, हवाई सफर तारामंडल में गेंद थी, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर जाती हुई शेर की झलक सबसे अलग, पहली गेंद पर छक्का लगाया गया। शुक्रिया। पहली गेंद एक बार फिर देखिए आगे थी, बहुत जबरदस्त स्ट्रोक है। मदन सांधे मैदान के अंदर धाड़ रह गए। मैंने पहले कहा आपने कैच नहीं, आपके ओनर का दिल तोड़ा गया, पकड़ो कैच जीतो मैच। कैच छूटा पहली गेंद पर, उसके बाद मदन 12 गेंदों में 20। पहले शेर एक बार फिर देखिए सोया हुआ था, अब आपने सोए में शेर को जगाया गया, खामोश ने। उसके बाद अगर बात की जाए तो अब बल्लेबाजी अच्छी चल रही है। सागर आम्र के खिलाफ इन्होंने छक्का लगाया गया। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद
रन संख्या फिलहाल 32। उड़ाया आसमान की तरफ, खिलाड़ी है, ले लिया कैच। एक तेरी एक मेरी, 100 सोनार की एक लोहार की, दूध का दूध पानी का पानी। विकेट गिरने वाला गए, शिकार उबा गए, इसके पहले छक्का लगा, उसके बाद इनको बाहर भेजा गया, विकेट गिरने वाला है, कहानी को भी समय मिलने वाला है। शुक्रिया। फिलहाल आउट होकर डकआउट की तरफ आ रहे हैं। मैदान के अंदर कुछ देर के लिए खेल रुका हुआ भी है। विकेट गिरा के नए बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगे। मदन इस मैच के अंदर कैच छूटने के बाद 20 रनों का योगदान मदन के बल्ले से रहा। उसके अंदर इस ओवर के अंदर उन्होंने क्या कमाल का छक्का लगाया है। अभी भी 16 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 36 रनों की जरूरत है। सुरवे स्पोर्ट्स की टीम बल्लेबाजी करी, राजलक्ष्मी रेंजर्स की टीम मैदान के अंदर फील्डिंग करते हुए नजर आई। पहले बल्लेबाजी की 67 रन बनाए, 68 का टारगेट इस मैच के अंदर सेट किया गया। अभी भी 32 बनेंगे, 1 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर की 2 गेंदें समाप्त हुई है। नए बल्लेबाज मैदान के अंदर मैन फ्रॉम दापोली आकाश सकपाल चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, रोचक मुकाबला है। भारी तादाद में दर्शक भी देख रहे हैं, उनका भी स्वागत है। दोपहर का समय है और अच्छा मैच है। सभी दर्शकों को और एक बार फिर देखिए, जो दर्शक है उनको खाने की सुगंध आ रही है। मुझे ये मैच बनने की सुगंध आ रही है। मैच बन सकता है, मैच को पकड़ने की जरूरत है। इस ओवर के अगली गेंद आकाश सकपाल के लिए, पहली गेंद अक्रॉस द स्टंप जाकर एक बार फिर देखिए सफल होकर गेंद को खेलना चाहते थे, कट करना चाहते थे, बल्ले पर गेंद नहीं आई। पॉइंट पर खिलाड़ी है, जब तक फील्ड करे तब तक 1 रन चुराने का मौका। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 33, 1 विकेट के नुकसान पर। ओवर की बात की जब फिलहाल चौथा ओवर चल रहा है, 6 ओवर का मुकाबला, रन संख्या 33 ऑन बोर्ड। ओवर की बात, अब चौथे ओवर की कहानी आप सुन रहे हैं। अच्छी गेंद, बहुत अच्छे तरीके से इस गेंद को एक बार फिर एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ खेलते हुए खिलाड़ी जब तक फील्ड करे, थ्रो करे, तब तक दूसरे के लिए वापस आए। और साकिब की अगर बात की जाए तो गेंदों के ऊपर धीमी रफ्तार के साथ जा रहे हैं। ये इंतजार कर रहे हैं, ये इंतजार कर रहे हैं, गेंद आप मेरे तक आएगी, गेंद आप तक नहीं, आपको गेंद तक पहुंचना है। फिलहाल 2 रनों के साथ रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 35 रन, 2 विकेट के नुकसान पर। सागर को आप देख रहे हैं गेंदबाजी करे, स्ट्राइकर रेट पर बल्लेबाज बैटिंग करने के लिए रोकन ऑन स्ट्राइक। इस ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद है, कहा छोड़ने वाले के, खराब गेंद है, दमदार स्ट्रोक है, वजनदार स्ट्रोक है, गेंद बाउंड्री के बाहर, मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर, रोहन का इंजन गर्भ है, इन्होंने छक्का लगाया, खराब गेंद थी, उसके ऊपर सही नसीहत, दमदार स्ट्रोक। गेंदबाज ने खराब गेंद की, उसके ऊपर एक अच्छा स्ट्रोक मैदान के अंदर, रोगन दोबारा। इस ओवर की अगली गेंद रन संख्या बढ़ती हुई, और ये एक स्लो पर गेंद थी, बाप लिया और उसके बाद पढ़ लिया और फिर जड़ दिया। गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए पॉइंट और थर्ड मैन के बीचों बीच खेलते हुए गेंद बाउंड्री के बाद 4 रन। पहले छक्का, उसके बाद चौवा, इंजन गर्म है, रोगन जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं, बैकफुट पर जाकर पंच करते हुए एक शानदार स्ट्रोक, गाने को समय मिलने बना गए। ब्यूटीफुल शॉट, 45 धावा, 45। थँक यू। निश्चित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 23 धावांची गरज आहे। बॅटिंग करणारा संघ आपण बघितलं तर सुरवे स्पोर्ट्स या संघाला मॅच जिंकायचं, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावा तुम्हाला बनवावे लागणार आहेत। 2025 मधलं आपण चिपळूण प्रीमियर लीग बघतोय या ठिकाणी पर्व 4था आहे आणि याच्यात सर्व खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन। आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला दुपारच्या 17 मॅच चालू आहे, राजलक्ष्मी रेंजर्स आणि सुरवे स्पोर्ट्स। राजलक्ष्मी रेंजर्सनं प्रथम बॅटिंग केली, 67 धावा 6 षटकांमध्ये बनवले आणि 68 धावांचा आपण ठेवलाय। प्रत्युत्तर देत असताना एकूण 45 धावा 4 षटकांमध्ये बनवले, 2 गडी चंबू मधल्यामध्ये। विजयाकरता अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 23 धावांची गरज आहे। फिरकीचा जादूगर ज्याला ओळखला जातो कोकणामध्ये, तो गोलंदाजी मार्कवर बाबू सुर्वे, मॅन फ्रॉम गोलकोट चिपळूण, गोलंदाजी मार्कवर आला। पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, एसटी रक्षक या ठिकाणी निश्चित कुठेतरी चूक करतायत। एसट्यांच्या मागे तुम्ही बघताय अजित आबरेला व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि त्याच्यावरती 1 धाव पूर्ण केले धावून। 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 21 धावांची गरज आहे। डकआउट मधून निश्चित आवाज देखील येतोय, कारण मोठा मॅच आहे, जो जिंकेल तो निश्चित क्वालिफाय होईल।
आणि त्यांना माहीत आहे विनर्स खेळत आहेत खूप मोठा मॅच आहे मैदानामध्ये ह्या मॅचला जिंकणं फार गरजेचं आहे विजय निश्चित करणं फार गरजेचं आहे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे 21 धावांची गरज आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबू सुर्वे दाखल झालाय पहिला बॉल त्यांना लेग स्टंपच्या बाहेर हातळलाय आणि गोलंदाजी मार्कवर बाबू सुर्वेला आपण बघितलं तर त्याला फिरकीचा जादूगर म्हणून ओळखलं जातो गोलंदाजी करण्याकरता सज्ज स्ट्राईक रेटवरती रोगनला तुम्ही बघताय रोगन ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक रेटवरती आकाश सकवाल गोलंदाजी मार्कवर बाबू सुर्वे पुढील बॉल ओव्हर द विकेट पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर खराब चेंडू आहे इन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा चूक करतायत या बॉलवरती देखील धाव मिळणार आहे वाईट बॉलचा सिग्नल आहे बाबू या ठिकाणी निश्चित अनुशासन नाही आहे दिशाहीन गोलंदाजी केली जाते आणि खराब चेंडू आहे 49 धावा बाबू लाइन से भटक रहे हैं लाइन से भटकोगे तो पड़ेगे फटके अंदर आने की जरूरत है बाबू एक बार में दिशाहीन गेंदबाजी करे अनुशासन नहीं है इस ओवर के अगली गेंद अपने बॉलिंग मार्क पर छोटा सा रन पे ओवर द विकेट यह अच्छी गेंद टप्पा काटने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद को बैकवर्ड पॉइंट की तरफ खेलते हुए पॉइंट पर खिलाड़ी है आकाश सकवाल को आप देख रहे हो बहुत अच्छी तरीके से रक्षात्मक ढंग के साथ खेला वेट एंड वॉच वाला जो स्ट्रोक है ना वो स्ट्रोक खेलते हुए 50 रन पूरे होते हुए जीतने के लिए 18 रनों की जरूरत है 11 गेंदों का खेल शेष है बाबू सुर्वे रिजवान सुर्वे जिनका नाम है फील्डिंग देखिए डायरे के अंदर ऑफ साइड पर 3 खिलाड़ी 2 खिलाड़ी डायरे के बाहर ऑन साइड पर 4 खिलाड़ी के तैनात है इस ओवर के अगली गेंद ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्क पर बैकफुट पर चले गए ऑन साइड पर खेलते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मगर खिलाड़ी बन गया दर्शक बन के दीवाने ताली बजाने का मौका है गेंद बाउंड्री के बाद 6 रन गाने को भी समय मिलने वाला है ब्यूटीफुल शॉट एक जबरदस्त स्ट्रोक रन संख्या बढ़ती हुई रन संख्या कुल मिलाकर 56 रन 2 विकेट के नुकसान पर बाबू का ओवर महंगा साबित हो रहा है इस ओवर की अगली गेंद टप्पा करने के बाद ज्यादा हरकत करते हुए गेंद बाहर की तरफ निकले अंपायर का सिग्नल वाइट बॉल का आ रहा है मिस्टर एक्स्ट्रा के साथ ज्यादा एक बार फिर एफर्ट लगा रहे हैं बाबू ज्यादा कुछ नहीं करना है अंदर आने की जरूरत है विकेट के बीच में समाप्त करने की जरूरत है मगर बाबू एक बार फिर ज्यादा एक बार फिर उंगलियां फेरे तो गेंदें बहुत बाहर निकल रही है लाइन से भटकोगे तो पड़ेगे फटके रन से के फिलहाल स्कोर काट के पर अब जाकर 57 रन बैलेंस में 11 रन बचे हुए गए और बैंक बैलेंस कम है खर्चा सोच समझ कर करना है फिलहाल 5वें ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है 57 रन 10 गेंदों का खेल शेष इस मैच को जीतने के लिए 11 रनों की जरूरत है इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट अपने बॉलिंग मार पर बैकफुट पर चले गए अमाई खेलने की कोशिश थी बनने की ऊपरी से लगी थी बाल बचे गए और रोगन खुद मुस्कुरा रहे गए रोगन की बात कीजिए तो फिलहाल 7 गेंदों में 22 पर खेल रहे आकाश सकवाल जिन्होंने 2 गेंदों का सामना किया 2 रन बनाए पहले मैच के अंदर रोगन ने एक बार में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी जमकर बल्लेबाजी की 45 रनों का योगदान था अब ये दूसरा मुकाबला खेल रहे हैं रिजवान तैयार ओवर द विकेट बहुत बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश पीछे विकेट के पर एक बार फिर देखिए स्ट्रगल कर रहे गलती कर रहे हैं बहुत बड़ी गलती चल रही है और गलती को माफी नहीं है गेंदों को रोकना बहुत जरूरी है गेंदबाज को अच्छा खेलाना है फील्डर के साथ की जरूरत है टाली एक हाथ से नहीं बजती है टाली बजाने के लिए 2 हाथों की जरूरत है विकेट कीपर एक बार फिर देखिए दुविधा बढ़ा रहे परेशानी बढ़ा रहे रन संख्या फिलहाल स्कोर काट के पर 59 2 विकेट के नुकसान पर मैच ऑन है मैच को पकड़ने की जरूरत है इस ओवर के अगली गेंद अपने बॉलिंग मार पर ओवर द विकेट शानदार है कमाल की गेंद है स्विंग द में टप्पा काटने के बाद गेंद हरकत करते हुए शरारत करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में बाबू अच्छा ओवर कर रहे अब जाकर वापसी का बिगुल बजा रहे अच्छी गेंद टप्पा काटने के बाद शरारत करते हुए हरकत करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में रिजवान सुर्वे को आप देख रहे बाबू सुर्वे अपने बॉलिंग मार पर रन संख्या 59 9 रन अभी भी बैलेंस में बचे हुए हैं 9 रन अभी भी बनाने बल्लेबाजी करने में टीम को ऑफ टर्न के बाहर कट करना चाहते हैं बल्ले का बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा अब जाकर विकेट कीपर ने कैच पकड़ा गया ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी शरारत करने वाली गेंद थी अब जाकर बल्लेबाज छेड़छाड़ी करते हुए विकेट कमाकर रोगन बैक टू पवेलियन मैच ऑन है एक गाने के साथ वापस आने बनने के
शुक्रिया। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं फिटनेस क्रिकेट क्लब प्रेजेंट चिपलून प्रीमियर लीग 2025 चौथा सीजन है। 6 गेंदों का किल शेष है, 9 रनों की जरूरत है। 6 गेंदों में 9 बनाने नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके। प्रवीण को आप देख रहे हैं 6 चेंडू 9 धावा 59 धावा दिले। सात चेंडू 9 धावांची गरज आहे। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। एक अच्छा मुकाबला फिटनेस क्रिकेट क्लब प्रेजेंट चिपलून प्रीमियर लीग 2025 68 का पीछा करना है। फिलहाल 6 गेंदों में अब जाकर जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। साकिल लांबाड़े गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं। ग्रामीण के अच्छे खिलाड़ी, इनके खंते के ऊपर जिम्मेदारी। साकिल गेंदबाजी करने के लिए तैयार। होम टीम की अगर बात की जाए तो आई वाकजाई वेरे के लिए खेलते हैं। आज गेंदबाजी करने के लिए अपने बूटिंग मार्ग पर तैयार हुए गए। 6 गेंदों का खेल शेष है, 9 रनों की जरूरत है। स्ट्राइकर पर बल्लेबाज आप देख रहे हैं बल्लेबाजी करने के लिए आकाश सकवा। पहली गेंद ऑन साइड पर खेलते हुए दमदार स्ट्रोक है, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई ब्यूटीफुल शॉट। 6 रन आकाश सकवा धार रहे हैं। फिलहाल 5 गेंदों का किल शेष है, 3 रनों की जरूरत है। छक्का आया गया, ब्यूटीफुल शॉट आकाश सकपाल द्वारा। साकिल की पहली गेंद पर स्वागत किया। साकिल ने सवाल पूछा, मेरा स्वागत नहीं होगा चिपलून प्रीमियर लीग में? आकाश सकपाल के बल्ले से छक्का उड़ाया आसमान की तरफ, पंख लगाए, विनिंग स्ट्रोक, सिक्सर वाला दबा, खेल खलास, मुकाबला समाप्त दबा। आकाश सकपाल एक जबरदस्त इनिंग पेश करते हुए गाने को भी समय मिलने वाला है। सुरभि स्पोर्ट ने यह मैच जीत लिया। शुक्रिया, कांग्रेचुलेशन। 2 में से 2 मुकाबले एक बार फिर जीत कर आगे जाने वाली टीम आप देख रहे हैं सुरभि स्पोर्ट्स, रघुनाथ सुरभि और कंपनी। बहुत अच्छा प्रदर्शन